भगवंताकडे कधीच काहीच मागितलं नाही, कधीच नाही. मग तरी सुद्धा तुकोबरायांचे काय किंवा समर्थांचं मागणं आहे, कल्याण करी रामराया जनहित विवरी. का हो मागणं मागितलं? मागणं मागण्याची गरज नसताना सुद्धा संतांनी मागणं मागितलं, माऊलींनी मागणं मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्वात्मक भगवंताकडे माऊलींनी पसाय दान मागितलं. म्हणून असं म्हणतात, स्वतःसाठी जे मागितलं जातं त्याला भीक म्हणतात, पण जगाच्या कल्याणाकरता संतांनी जे मागितलं ते पसाय दान आहे. म्हणून तुम्ही आम्ही काय करतो, भगवंताकडे प्रपंचातल्या सुखांची कामना करतो, इच्छा करतो, आस ठेवतो. कुठली? भौतिक सुखाची, संसारातल्या सुखांची कामना घेऊन आम्ही परमात्म्याकडे जातो. पण जीवानी परमात्म्याचं जर अखंड चिंतन केलं तर तो परमात्मा जीवाला न मागता सगळं काही देऊन टाकतो, सगळं देतो. इतकंच नाही, भगवंत जीवाला किंवा भक्ताला स्वतःला सुद्धा देऊन टाकतो. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. गडी व्हायला तयार आहे, फक्त भक्ताला देता आलं पाहिजे, समर्पण भाव असला पाहिजे. आणि तुकोबरायांच्याकडे भगवंत स्वतः येतात. महाराज गेले का हो मागायला? नाही. म्हणून म्हटलं संतांनी भगवंताकडे धाव नाही घेतली मागण्याकरता, बरं का. धावा केला, आर्ततेने धावा केला, पण मागण्याकरता नाही केला. आम्हाला संकट आलं किंवा काही हवं असेल तर आम्ही धावा करतो भगवंताचा. तुकोबरायांनी धावा या करता नाही केला, भगवंताकडे मागणं मागितलं, कारण भगवंतच मागे लागले होते, माग 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 म्हणून काहीतरी. कारण पिढीची परंपरा अशी होती, 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा, विश्वंभर बुवांपासून सुरू झालेली ही परंपरा, की ज्या विश्वंभर बुवांच्यासाठी भगवंतांनी स्वतः देहू गावामध्ये यावं आणि तिथे घराच्या मागे साक्षात मूर्ती मिळाव्यात, विश्वंभर बुवांना मंदिर स्थापन करावं. का? वारीला जाता येत नाही. आपल्याला प्रसंग माहिती असेल, भोजन उरकलं आणि बिछाण्यावर अंग टाकलं, डोळ्यातनं पाणी वाहतंय. अशा वेळी पत्नीने विचारावं, काय झालंय? आज अस्वस्थ वाटत आहात, काय झालंय? त्यावेळी विश्वंभर बुवा सांगतात की हातपाय लटपटतायत, यंदा वारी घडणार नाही असं वाटतंय. तिने विचारावं, काय मिळतं असं वारीमध्ये? वारी केल्यानंतर असं मिळतं तरी काय? बुवा म्हणाले, ते जो करतो त्याला कळतं म्हणाले. घरी बसून वारीचं महत्व किंवा सुख कळणार नाही, अनुभवता येणार नाही. ब्रह्मानंद ज्याला म्हणावं असा आनंद ही सगळी भक्त मंडळी वारीमध्ये घेतात. आम्ही मात्र निश्चय करतो, यंदा नाही, पुढच्या वर्षी जाऊ, त्या वर्षी नाही जमलं, त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ, पण वारी काही बऱ्याचदा घडत नाही. पण देहाने जरी वारी नाही घडली तरी मनाची वारी घडावी, भगवंतांच्या सतत सानिध्यात राहता यावं ही इच्छा तुमच्या माझ्या मनात असली पाहिजे. विश्वंभर बुवा म्हणतात, यंदा वारी घडणार नाही म्हणून वाईट वाटतंय, आणि त्याच अस्वस्थतेत डोळे मिटले. थोडासा डोळा लागला पहाटेच्या वेळी, भगवान पंढरीश परमात्मा स्वप्नामध्ये हजर आणि दृष्टांत दिला, बुवा तुम्हाला येता नाही आलं म्हणून काय झालं? उठा म्हणाले, मी आलोय देहूमध्ये. आणि भगवंत स्वतः देहूमध्ये हजर झाले. अमुक जागा सांगितलेली, त्या जागेवर विश्वंभर बुवा काही मंडळींना घेऊन गेले. खणलं, हाताने खणा म्हणाले, कुदळीने नको. माती बाजूला केली आणि कुणीतरी मुद्दाम आणून ठेवावेत अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती तिथे दिसल्या. मंदिर स्थापन झालं आणि त्या पिढीमध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबराय. पुढच्या काळात महाराजांचे आई वडील बोल्लोबा आणि आई कनकाई. बोल्लोबांचं तर असा भक्तीचं सामर्थ्य होतं, सावकारी होतीच, पण तरी सुद्धा हे बोल्लोबा ज्यावेळी पंढरपूरला जायचे आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहायचे, तेव्हा पांडुरंगाने काय करावं? मान खाली घालावी, कटेवर हात, आणि मान खाली आहे कुणाची? देवाची. त्यावेळी रुक्मिणी आई साहेबांनी विचारावं, मान का खाली घालताय? तेव्हा भगवंत म्हणायचे, अगं बघितलं नाही का, सावकार दारात आलाय. आणि तो असा तसा नाही, सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते म्हणाले. कारण या मंडळींचं माझ्यावरती भक्तीचं ऋण, भक्तीचं कर्ज इतकं वाढलंय की त्याच्यातून उतराई व्हावं लागेल मला.
मोरोपंतांची आर्य आहे. ऋण तरी मुठभर पोहे त्याच्या व्याजात हे मनगरी ते, मुद्दलात मुक्ती देणे, मुद्दलात मुक्ती देणे, ही कोण्या साहुकारीची रीती. रामा राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम राम. ही कोण्या साहुकारीची रीती. असा कुठला सावकार आहे की जो मुक्ती देऊन टाकतो मुद्दल म्हणून, व्याज म्हणून काय दिलं हे मनगरी सुदाम्याला. आणि असा भगवंत भक्ताचं ऋण फेडण्याकरता व्याकुळ झालेला असतो. म्हणून तुकोबांच्या काळामध्ये तुकोबा दारात आले किंवा तुकोबांना भेटायला स्वतः भगवंतांनी जावं आणि विचारावं, तुकोबा काहीतरी मागा. तुमच्या अख्ख्या पिढीमध्ये कोणीच कधीच माझ्याकडे काहीच मागितलं नाही, हे तुमचं ऋण माझ्यावर वाढत चाललंय, तुम्ही तरी काहीतरी मागा. तुकोबा काय म्हणाले? म्हणले, देवा तू काय मला देणार रे? तू काय देणार मला? माझ्या वडिलांची मिराशिका देवा. माझ्या वाडवडिलांची मिरास आहे, ऍसेट आहे, संपत्ती, आमच्याकडचं वारसा हक्काने आलेलं काय आहे माहितीये? माझे शब्द नाही, गाथेमध्ये महाराज म्हणतात, तुझे चरण गहाण पांडुरंगा, तुझे चरण आमच्याकडेच गहाण आहेत, तू आमच्याकडेच आलेला आहेस. तूच जर आम्हाला प्राप्त आहेस तर तुझ्याकडून आम्ही अजून काय घ्यायचं? मला काही नको देवा, मला काही नको. कल्पना करा ना, महाराजांच्या जागी आपण असतो तर, है की नाही? मी तर लोकसभेचं विधानसभेचं तिकीटच मागून घेतलं असतं, आमची लिस्ट तयार असते की नाही. पण महाराज म्हणले काही नको, काही नको. तरी सुद्धा भगवंत म्हणताय, तुकोबा माझ्यासाठी काहीतरी मागा, माझ्या इच्छेकरता काहीतरी मागा. महाराज म्हणले, ठीक आहे, मागायचं नाही हे खरंय, पण माग 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 म्हणून माझ्या माग लागलायस. मागतो, काही इच्छा नाहीये खरं तर, पण तरी सुद्धा तुझ्या इच्छेकरता मागावं म्हणून एकच सांगतो, देवा जन्मोजन्मी तुझा दास हेची भावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास. म्हणता म्हणता तुकोबारायांनी अशी लिस्ट देवापुढे ठेवली. नाही नाही म्हणता म्हणता काय मागणं मागितलं? हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. भगवंता हेच, हेची भावी चकार वापरला आणि मराठी भाषेमध्ये चकार हा निश्चय दर्शवतो. मला हेच हवंय, दुसरं काही नकोय. आमच्या घरी तुम्ही या बर का, तुम्ही पण तोंड देखलं काय म्हणाल? हो हो येऊ बर का. पण ज्यावेळी आम्ही निश्चयाने विचारू, सांगू उद्या आमच्या घरी यायचंच बर का, यायलाच हवं, तेव्हा मग तुम्ही म्हणा हो हो येऊच, येणारच. हा निश्चय सकारामध्ये व्यक्त होतो की नाही. त्यामुळे तुकोबा म्हणतात दुसरं काही नको, म्हणून हेची दान दे गा देवा, दुसरं काही नको. तुझा विसर न व्हावा हेची व्हावी माझी आस. देवा माझी आस एकच आहे, माझी इच्छा एकच आहे. काय? जन्मोजन्मी तुझा दास. मला प्रत्येक जन्मामध्ये तुझं दास्यत्व दे, मला प्रत्येक जन्मामध्ये तुझा दास बनव भगवंता. बस हीच इच्छा आहे. काय गंमत आहे बघा, एकीकडे संत महात्मे सत्पुरुष हे मुक्तीसाठी तळमळतात. प्रापंचिक जीवाचं सुद्धा अंतिम लक्ष परमार्थातलं काय आहे? अध्यात्माचं मुक्ती हे जीवाचं अंतिम ध्येय आहे. जीव मुक्तीसाठी अखंड तळमळत असतो. आणि तुकोबरायांसारखे विरळे संत म्हणतात, नलगे मुक्ती अन संपदा, संत संग देई सदा. मुक्ती नको, पण ही साधकावस्थेतली अवस्था आहे बरं का, ही साधकावस्था आहे महाराजांची. पुढे गेल्यानंतर तुकोबराय सांगतात, याच साठी केला होता
होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिस चार खेळी मिळी. हा अनुभव तुकोबारायांनी घेतला. पण त्याआधी महाराज म्हणतात, मला मुक्ती नको देवा, मला मुक्ती नको. वास्तविक जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणं हे दुःखाला कारण आहे ना. या भवचक्रातून सुटावं याकरताच आमची जीवाची तळमळ असली पाहिजे. हे अध्यात्माचं जर परम अंतिम लक्ष आहे. तर आमचे आचार्य म्हणाले, या भवचक्रात आम्ही किती अडकतो. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रामध्ये आम्ही अडकलो. माझी माऊली म्हणते, उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र कुणाचं आयुष्य तास काट्यासारखं आहे, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होता, आत्ता एवढ्यात आम्ही काल एकत्र बोललो, चहा घेतला, आता नाहीयेत. घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. त्यामुळे जन्माला आलाय त्याचं मरण अटळ आहे, निघून जायचंच आहे. जन्म मृत्यू याचंच तर नाव संसार आहे. आणि संसार हा दुःखाला कारण आहे. संसार हा दुःखमूळ आहे. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये आम्ही अडकतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडते. आणि आम्ही मग या भवसागरामध्ये, या दुःखाच्या महासागरामध्ये गटांगळ्या खात राहतो. महाराजांना हे ठाऊक नव्हतं का? ठाऊक आहे की मी पुन्हा पुन्हा जन्माला यावं अशी इच्छा भगवंताकडे व्यक्त करतोय. एकदा नाही म्हणले, एका जन्मात तुझा दास नाही व्हायचंय, हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास. प्रत्येक जन्मामध्ये भगवंता तुझं दास्यत्व मला मिळालं पाहिजे. जन्मोजन्मी तुझा दास. मग महाराजांनी असं का मागणं मागितलं असेल हो? जन्मोजन्मी तुझा दास असं का मागितलं असेल? कारण भगवंताकडून प्राप्त होणाऱ्या दास्यत्वामध्ये ते दास्यत्वाचं सुख इतकं सुंदर असावं की जन्म मरणाचं दुःख त्यापुढे काहीच नाही वाटणार. जन्म मरणाच्या दुःखापेक्षा कित्येक पटींनी दास्यत्वाचं सुख महाराजांना श्रेयस वाटतं, मोठं वाटतं. म्हणून महाराज म्हणतात, हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास. काय मागितलं? दास. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीपासून सुरुवात करतात भागवतकार. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधातल्या भक्तींमध्ये दास्य भक्तीचं अत्यंत महत्व आहे की जिथे भगवंत आणि भक्ताचं नातं हे मालक आणि नोकराचं आहे. आणि मग ते दास्यत्व स्वीकारत असताना फक्त कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रियच नाही, तर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी या सगळ्यासह भगवंताशी शरणागती आहे. त्या भावाने समर्पण करायचंय. मी माझं हा विषय नाही. ममता आणि अहंता या दोन शब्दांना, या दोन गोष्टींना इथे थाराच नाही. सगळं समर्पण भगवंताच्या चरणावर करायचंय. ही दास्य भक्ती आहे, हा दास्य भाव आहे. तुकोबराय म्हणतात, असं दास्यत्व तू मला दे भगवंता, असं दास मला तू बनव. आमच्या समर्थांनी सुद्धा याच दासाची लक्षणं दासबोधामध्ये, मनोबोधामध्ये अनेक ठिकाणी सांगून दिली. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभूचा, रामरायाचा लाडका दास कोण असावा, कसा असावा याचा उहापोह समर्थांनी सुद्धा आपल्या वाङ्मयात केला. मग हे दास्यत्व नेमकं काय आहे? दासोहम ही एक वृत्ती आहे श्रोते हो. मी दास आहे, ही अवस्था आहे. मी दास आहे. दास्यत्व ही वृत्ती भगवंतापासून आपल्याला अभिन्न ठेवते. मी आणि देव वेगळा नाही. मग त्या दासोहम या शब्दामध्ये भगवंत काय करतो? एकदा का दास्यत्वाची भूमिका आम्ही घेतली की भगवंत काय करतो? भगवंताला चोरण्याची सवय एक नाही लहानपणापासून. तो चोर आहे. लहानपणापासून तो काय काय चोरतो? लोण्याची चोरी केली आहे. भक्तांच्या चित्ताची चोरी तो करतो.
मग असा तो भगवंत या दासोहम या शब्दातला म्हणाले द चोरून घेतो, चोरतो. मग काय उरतं? दा निघून गेल्यानंतर काय उरतं? सोहम. मग दासोहम पासून सुरू झालेली आमची भक्ती कुठपर्यंत जाऊन पोहोचते? पूर्णविराम कुठे? सोहम वासुदेवम सर्वमिती, किंवा मी तो वासुदेव तत्वता. भगवंत ईश्वर सर्वभूतानां पण हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवंताचं विश्वव्यापक अस्तित्व आहेच आहे. एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. उपनिषदकार सांगतात की भगवंत आहे इथे आहे. मी तोच आहे, तो मी आहे. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. हा अनुभव तुकोबरायांना मिळाला. पण ते अनुभवण्याआधी मला द्वैतातच राहायला आवडेल. नको आत्मस्थिती, नको ब्रह्मभाव, मी भक्त तू देव ऐसे करी. तुकोबराय म्हणतात अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान, अद्वैती तो माझे नाही समाधान. आणि त्याकरता पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे, पुन्हा पुन्हा गर्भवास सोसावा लागला तरी चालेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, याकरता हेची व्हावी माझी आस, जन्म जन्मी तुझा दास. मग तर दास्यत्व म्हणजे नेमकं काय करायचं, त्यामध्ये काय असलं पाहिजे? दास्यत्वामध्ये अगदी सगळ्यात पहिला नियम असा आहे की ज्या मालकाला आपण स्वीकारलंय ना, आपण दास आहोत, तो मालक आहे. मग त्याविषयी आपल्या मनामध्ये कुठला भाव पाहिजे? संत म्हणाले अनन्य भाव हवा, अनन्यता. आणि देवर्षी सांगतात अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता. इतर कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय प्रभुचरणांचा, याला म्हणायचं अनन्यता. द्रौपदीच्या समोर अनेक पर्याय उपलब्ध होते की नाही? सगळ्यांना धावा केला तिने, अर्थात कुणी मदतीला आलं नाही. पण का नाही विसंबून राहिली सगळ्यांवर? महारथी कर्ण होता, पितामह भीष्म होते, स्वतःचे पती पांडव पाचही समोर होते, महाबलाढ्य अनेक हत्तींचं बळ असलेलं पराक्रमी भीम समोर असताना सुद्धा द्रौपदीने आश्रय, एकच आश्रय मागितला, स्वीकारला, तो प्रभुचरणांचा. कृष्णा गोविंदा धाव म्हणून कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविलासी. दीनानाथ हे ब्रीद सांभाळी आता, तू दीनानाथ आहेस, तू भक्त वत्सल आहे, तुला यावं लागेल भगवंता. एकच आश्रय प्रभुचरणांचा, दुसरा विषय नाही. आम्ही कसं असतं, परवा एक जण म्हणाले, श्रावण आता आलंय ना, तर म्हणाले 16 सोमवार केले, महादेवाच्या पिंडीवरती रोज जाऊन 108 बेलपत्र वाहिली, पण तरी सुद्धा म्हणले शंकर पावायला तयार नाही. तुम्ही म्हणत असाल तर देव बदलून बघू का? ही उपासना आमची, आम्हाला बदलण्याकरता उपासना आहे, देवाला बदलण्याकरता नाहीये. पण आम्ही असे गोंधळलेलो आहोत, भ्रमिष्ट आहोत की सध्या नेमकं कुठे जायचं, काय करायचं. वाट चुकलेली माणसं आम्ही आहोत, म्हणून आम्हाला योग्य मार्गावर आणतात आमचे संत. म्हणून तुकोबराय म्हणतात की मागणं काय मागायचं, कसं मागायचं? जन्मोजन्मी तुझा दास हेची व्हावी माझी आस. आणि दास्यत्वामध्ये जसा अनन्य भाव महत्वाचा आहे तसा निश्चय सुद्धा महत्वाचा आहे बरं का. बघा किती गोष्टी आहेत दास्यत्वामध्ये. अनन्यता, दुसरी गोष्ट आहे निश्चय. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहूनही वास आणि कांची, महाराज म्हणाले. मग हा जो निश्चय आहे तो कुठे असला पाहिजे? तो आपल्या इष्ट देवतेप्रती असला पाहिजे, की तो सोडून दुसरं काही नाही, तो सोडून दुसरं काहीच नाही. तुकोबरायांना दुसरे देव नाही का हो दिसले? ब्रह्मदेवांना उपासदेवता बनावी किंवा त्यांचं दास्यत्व मागावं तर म्हणाले ते यांच्याच नाभीतून आलेत, निर्माण झालेत, त्यामुळं यांचंच दास्यत्व मागूया.
बरं, महादेवांना उपासदेवता किंवा त्यांचं दास्यत्व मागावं तर म्हणाले त्यांना यांनीच डोक्यावर घेतलंय. त्यामुळे एवढंच नाही, माझ्या भगवंतांचा मोठेपणा एवढा मोठा आहे की भक्तानं मारलेली लाथ सुद्धा भगवंत वत्सलांचन म्हणून, भूषण म्हणून मिरवतो. मग असा भगवंत माझा आहे. तर म्हणाले त्याचंच दास्यत्व स्वीकारूया, म्हणून जन्मोजन्मी तुझा दास, हेच व्हावी माझी आस. काय मागतात तुकोबराय अजून? हे दास्यत्व कशामुळे निर्माण होईल? अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणाले, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. मला काय दे भगवंता? जन्मोजन्मी हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास एक. संत संग सर्व काळ, अखंड मला संतांचा संग दे. आणि काय दे? अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेम दे भगवंता. मग असा संतांचा संग प्राप्त व्हावा याकरता संतांच्या ठिकाणी आहे काय हो? आमचे समर्थ म्हणतात, संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निज तृप्ती, ना तरी भक्तीची फलश्रुती ते संत. संत आनंदाचे स्थळ, पंढरीचा वार वारी चुकवून मागणं असं दिव्य आहे. पंढरीचा वारकरी बनव म्हणाले भगवंता मला. माझी वारी चुकणार नाही याची जबाबदारी तू घे. काय हुशार असतात संत बघा. माझी वारी चुकू देणार नाही याची जबाबदारी तू घ्यायची. तू माझी वारी घडव. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं जावं, प्रत्येक कर्म भगवंत आपल्याकडून करवून घेतो ही भावना असावी. आणि यापुढे जाऊन तुकोबरायांनी शेवटच्या चरणामध्ये असं मागणं मागितलं, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान भगवंता मला अखंड दे. कारण भगवंतांचा चंद्रभागेचं तीर्थ हे द्रव अवस्थेतलं भगवंतांचं रूप आहे बरं का. त्यामुळे भगवंत स्वतःच त्या चंद्रभागेच्या रूपाने, त्या तीर्थाच्या रूपाने आमच्या जवळ आहेत. म्हणून त्या चंद्रभागेचं स्नान, आता म्हणजे काय ते जो अनुभवतो त्याला कळतं. त्यामुळे असं स्नान मला घडू दे. तुका मागे हेची दान. बस देवा, या पलीकडे मला काही नको, काही नको. मागण्यामध्ये सुद्धा कशी उदात्तता असावी, किती समर्पण असावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकोबरायांचा हा अभंग आहे बरं का. 4 चरणांचा सोपा अभंग आहे. आणि मग भगवंत त्या भक्ताकरता काय करत नाही, सगळं करायला तयार होतो. अश्वत्थाम्यानी, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थाम्यानी ज्यावेळी ब्रह्मास्त्र सोडलं, तांडवांचा शेवटचा वंश संपवायचा होता, उत्तरेच्या गर्भावरती परीक्षिती राजाला संपवण्याकरता ब्रह्मास्त्र सोडलं. जळत आलेलं ते अस्त्र उत्तरेच्या गर्भावरती प्रहार केलाय. त्यावेळी द्रौपदी शेजारी आहे आणि द्रौपदी उत्तरेला सांगतेय, गोविंदाला हाक मार, नाम घे. म्हणून दास्यत्वामध्ये ज्या पद्धतीने अनन्यता, ज्या पद्धतीने निश्चय महत्वाचा आहे, त्या पद्धतीने नामचिंतन सुद्धा महत्वाचं आहे. अखंड नाम. मला असं वाटतं द्रौपदी ही सासू आहे ना उत्तरेची, सासूनी सुनेला हेच सांगितलं पाहिजे, काय? नाम घे. नाही तर बघ बरं कुठली सिरियल लागली आहे, वाजले बघ तिथे, लाव. असं नाही, नाम घे बाई, तू नाम घे, मी नाम घेते. दोघींनी हातामध्ये जपमाळा. कसं भांडण होईल, कसा विवाद होईल, वाद होईल घरामध्ये. जो होईल तो संवादच होईल बघा तुम्ही. त्यामुळे द्रौपदी उत्तरेला सांगते नाम घे, भगवंताला हाक मार. आणि द्रौपदी उत्तरा धावा करतायत, हे गोविंदा, हे माधवा, धाव. भगवान लांब कुठं होते हो, ते होतेच जवळ. ते आले आणि उत्तरेला अशा प्रसंगामध्ये म्हणताय, मला तुला काहीतरी मागायचंय. मरणप्राय यातनांनी विव्हळणारी उत्तरं सांगते, देवा या प्रसंगात तुला काय हवंय माझ्याकडून, माझं रक्षण कर भगवंता. त्यावेळी भगवंत म्हणतात, मला मी मागेन ते देशील का? उत्तरा म्हणते, माग देवा, काय देऊ तुला? भगवंत यावेळी म्हणतात, उत्तरे मला तुझं मातृत्व दे. मला सांगा, भगवंतांना अशक्य होतं का हो उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करणं? पण नाही, 2 माता होत्या, एक जन्म देणारी, एक सांभाळणारी. तरी सुद्धा भगवंतांना हे मातृत्व कमी पडलं की काय? आणि परवानगी घेतली तिची आणि मग गर्भामध्ये प्रवेश केलाय, मग परीक्षितीचं रक्षण केलंय. परिणाम नामचिंतनातून सिद्ध झालेलं दास्यत्व. आणि त्या दास्यत्वासाठी भगवंत गर्भयातना स्वीकारायला सुद्धा तयार होतो. पुन्हा 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 गर्भवास स्वीकारायला तयार होतो.
म्हणून तर येतो कशाला, संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये गर्भवास आहे, प्रत्येक युगामध्ये देव काय येतो तर तुमचं माझं दुःख दूर करण्याकरता. आणि असं दास्यत्व तुम्हाला मला कळावं याकरता तुकोबरायांचा हा अभंग. महाराज म्हणतात, पंढरीचा वार करी वारी चुकोने हरी. रंगात थांबते, हा आशय मनात राहावा म्हणून तुकोबरायांच्या अभंगाचा एकदा आठव करूया. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला बोला. रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग विठ्ठला. टाळी वाजवा, आवाज उद्या टाळीचा. बोला बोला. जगदंबा माता जय जय रघुवीर समर्थ. जे या भक्तीची येतुनी प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. माऊलींची सुंदर उभी आहे. जे या भक्तीची येतुनी प्राप्ती, जे कैवल्या ते परवते सर म्हणती. जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. ज्यांच्या सहज वर्तनामध्ये सुद्धा जगाला नीतीचेच पाठ मिळतात, अनुभवायला येतात, असे संत असतात बरं का. म्हणून म्हणतात की विचारांना आचरणाचं तारण असावं लागतं. बोलणारी सांगणारी मंडळी भरपूर असतात, पण अनुभवाच्या पातळीवर जाणणारी मंडळी ही विरळी असतात. म्हणूनच त्यांना आम्ही संत म्हणतो. प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव संत घेतात आणि मगच बोलतात. अनुभवाविण मान हलवू नको रे सोहिरवनात सांगतात. आणि असा भक्तीचा अत्युच्च सुंदर असा अनुभव कुणाला मिळाला हो? काय झालं? मगाशी आपण ऐकलं, उपनिषदकारांनी सांगितलंय सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा, सगळीकडे परमात्मा आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी सांगतो, सगळेजण सांगतात देव सगळीकडे, देव सगळीकडे, देव सगळीकडे, कशाला पंढरपूरला जायला हवं. पण असं असताना अनुभव आम्ही घेत नाही की देव आमच्या जवळ आहे. असता तर तुमच्या माझ्या हातून नैवेद्य स्वीकारला असता. नामदेवांच्याच हातून का स्वीकारला? तुमच्या माझ्या हातून देव नैवेद्य स्वीकारत नाही, कारण आम्ही देव जेवत नाही म्हणून रडत नाही.
नामदेव महाराज रडले हो. मला सांगा ना, खरंच आमच्या डोळ्यात पाणी येतं का? आज आषाढीचा उपवास केला आम्ही, देवांना नैवेद्य अर्पण केला, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं, काढून घेतला. खाल्ला का त्यांनी? स्वीकारलं का त्यांनी? नाही ना. आमच्या पोटचं लेकरू जेवलं नाही की आम्ही रडतो, आमच्या डोळ्यात पाणी येतं. पण माझा पांडुरंग जेवला नाही, माझं उपास्य दैवत आज माझ्याकडून जेवलंच नाही, म्हणून आम्ही रडलो का? म्हणून म्हटलं आम्ही लबाड भक्ती करतो. पण संतांची भक्ती अशी नव्हती हो. विचारांना आचरणाचं तारण होतं, अनुभव घेतला होता, अनुभव सिद्ध भक्ती होती. आणि अशी भक्ती होती की ज्या भक्ती करता तो भक्त नाही कधी गेला पंढरपूरला, पण देव भावे लाचावला या न्यायाने भगवंतालाच यावं लागलं त्याच्याकडे. कोण होता हो? अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिना, जयाने वनमाळी मोहिना. विश्वी भरणा विश्वंभर तो, विश्वी भरणा विश्वंभर तो, नाम विभोत्याचे तत्वाने हृदय बसे साचे, तत्वाने हृदय बसे साचे. अरण गावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिना, जयाने वनमाळी मोहिना, जयाने वनमाळी मोहिना. पंढरपुरापासून काही अंतरावर असणारं अरणभेंडी नावाचं गाव, आणि त्या गावचे हे संत सावतामाळी सावतोबा. भक्तीचा असा सुंदर आदर्श होता. भगवंताची भक्ती कशी करावी, ज्या पद्धतीने भगवंतांनी गीतेमध्ये सांगून ठेवलंय, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि, यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्. आपण जे जे कर्म करू ते प्रत्येक कर्म ते सत्कर्म भगवंताला अर्पण केलेलं असावं, अर्पण करतोय या भावनेने करावं. आणि हे भगवंतांचं सांगणं तंतोतंत ज्यांनी आचरलं असे आमचे सावतोबा, की ज्या अरण गावामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. पंढरपुरापासून काही अंतरावर असलेलं हे गाव, हजारो शेकडो किलोमीटर प्रवास करून सुद्धा काही मंडळी पायपीट करत पंढरपूरला पोहोचतात आषाढीच्या दिवशी. आणि हे संत मात्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, अखंड विठ्ठलाचं स्मरण आहे. आणि असं असताना सुद्धा पंढरपूरला कधीच नाही गेले. का हो? कारण याचं उत्तर आहे, जे कर्म केलं त्या कर्मामध्ये भगवंत पाहिला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व अनुभवलं. मोरोपंत सांगतात त्या पद्धतीनं, भू जल तेज समीर ख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिर चर व्यापुनी अवघा, जो जगदात्मा दशांगुने उरला. हा अनुभव ज्यांनी घेतला असे आमचे सावतोबा. काय व्यवसाय होता? माळी होते, हिरवागार मळा फुलवलेला, पांडुरंगाच्या भक्तीचा तो मळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, काय भाव होता हो? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी
सावतोबांनी जे कर्म करावं त्या कर्मामध्ये भगवंताला पाहिलं आणि सुंदर असा मळा फुलवला होता की ज्यावेळी भगवंतांना सुद्धा त्या भक्तीचा हेवा वाटावा, देव भावे लाचावला. भगवंतांना वाईट नाही वाटलं, सावतोबा जवळ असून सुद्धा मला भेटायला येत नाहीत. पण रुक्मिणी देवींना राहवलं नाही. रुक्मिणींनी विचारावं देवांना, देवा, ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज हे अधिकारी भक्त मंडळी जर तुमच्यापर्यंत येतात, वारी करतात, तर असा कुणी भक्त आहे का की जो तुम्हाला भजतो पण वारी करत नाही, तुमच्याजवळ येत नाही? भगवंत म्हणाले, हो आहे. कोण आहे? दाखवतो म्हणाले, चल. आणि रुक्मिणी आईला घेऊन स्वतः भगवंत गेलेत, सावतोबांच्या मळ्याच्या समोर उभे राहिलेत. आणि सावतोबांनी, भगवंतांनी रुक्मिणीला सांगावं, तो बघ माझा भक्त. काय सावतोबांचा वेश आहे, अंगरखा आहे, धोतर आहे, डोक्याला मुंडास आहे. आणि अशा सावतोबांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला चंदन आहे, बुक्का आहे, अखंड विठ्ठल स्मरण आहे, सुंदर मळा फुलवलाय, रोप आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, धान्य आहे. आणि अशा या मळ्यामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीला मोठ लावली आहे, त्या मोठेला 2 बैल जोडलेत. हे पूर्वीचं बरं का, आता नाही. आता सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आहे, बटन दाबलं की सुरू. तेही आमच्या शहरातल्या लोकांना माहिती नाही, म्हणून म्युझियममध्ये असं ठेवावं लागतं की अशी शेती पूर्वीच्या काळी केली जायची, मोटेची. आणि असा सावतोबांचा मळा, अशी भक्ती चालू आहे, विठ्ठल 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 नामस्मरण सुरू आहे. भगवंत म्हणतायत, तो माझा भक्त अखंड नामस्मरण करतो पण पंढरपूरला कधी येत नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, पण पंढरपूरला कधी येत नाही. रुक्मिणी म्हणते, का नाही येत? यायला काय हरकत आहे? सगळे अधिकारी संत मंदिरी येते, तर हा तुमचा भक्त असं काय वेगळं आहे याच्यामध्ये की तो येत नाही? भगवंत म्हणाले, बघ तरी. दुपारची वेळ, सावतोबांची पत्नी सावतोबांसाठी जेवण घेऊन त्या शेतामध्ये आली आहे, मळ्यामध्ये. डोक्यावर टोपली आहे भाजीची, भाकरीची, कापडामध्ये बांधलेलं ते जेवण, शेतकऱ्याच्या घरचं जेवण. या जेवणाची चव हॉटेलमधल्या जेवणाला नाही बरं का. मस्त आंब्याच्या झाडाखाली, मस्त वाऱ्याची झुळूक. आणि अशा वेळी साधी चटणी भाकरी, भाजी भाकरी जरी खाल्ली तरी अमृताची चव त्याला असते बरं. आम्ही या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहोत सध्या. लोक आपाप एकमेकांपासून खूप दूर गेलेत, जवळ यायला कुणी तयार नाही. स्नेह नाही, माया नाही, ममता नाही, जिव्हाळा नाही, एकत्र बसून जेवणं नाही, खाणं नाही. पूर्वीचा काळ होता की वाढणारं माणूस अगत्याने आग्रह करून वाढायचं, घ्या हा, पोटभर जेवा, हा, सावकाश जेवा. हे पूर्वी होतं, प्रेम होतं. अगत्याने वाढणारं माणूस, मला वाढणारी माझी आईच आहे असं वाटत होतं प्रत्येकाला. पूर्वी बसणारं जेवणारं माणूस बसून जेवत होतं, वाढणारं माणूस वाकून उभं राहून आदराने वाढत होतं. आणि आता आम्ही इतके सोफिस्टिकेटेड झालो की आता वाढणारं माणूस एका जागी उभा आहे, जेवणारी माणसं ताट घेऊन फिरतायत सगळीकडं, कुठं जागा मिळते का बसायला. उभे उभेच आम्ही जेवतोय. म्हणजे आम्ही नक्की पुढे चाललो की मागे चाललो, हा मोठा प्रश्न आहे की नाही. ही शोकांतिका आहे खरं तर. कधीतरी पूर्वजांचं शहाणपण स्वीकारावं असं म्हणतात. काय आनंद असेल हो, काय थाट असेल. आंब्याच्या सुंदर घनदाट सावलीखाली ही 2 जण जेवायला बसली आहेत. सावतोबांच्या पत्नीने ती टोपली खाली ठेवली, उघडलं, जेवण वाढलं. आणि सावतोबांनी बैलांना सोडलं, चारा दिला, पाणी दिलं आणि आले जेवायला. तिने सांगावं, कारभारी खूप थकला असाल तुम्ही, बसा बरं जेवायला, 2-4 घास खा आणि मग पुन्हा लागा कामाला. सावतोबा बसले जेवायला, अन्नब्रह्माची प्रार्थना केली, भोजनाला सुरुवात झाली. गप्पा मारत छान जेवण सुरू आहे दोघांचं. आणि अशा वेळी सावतोबांची पत्नी आपल्या धन्याला एक प्रश्न विचारते. त्या म्हणतात, धनी, कारभारी, तुम्हाला बरेच दिवस झाले काही विचारीन म्हणते, पण आज राहावे ना, विचारू का? सावतोबा म्हणाले, विचार. आणि तिने सांगावं, कारभारी, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला टिळा आहे, अखंड विठ्ठल 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 नामस्मरण करत राहता, पण एवढे वारकरी आपल्या मळ्याच्या समोरून पंढरपूरला जातात, तुम्हाला कधीच 15 वर्षात पंढरपूरला गेलेलं पाहिलं नाही म्हणाली मी. असं का बरं? सावतोबा म्हणाले, हा प्रश्न आहे का तुझा? उत्तर देतो म्हणाले.
अगं वेडे, एवढे सगळे लाखो वारकरी आपल्या मळ्यासमोरून पांडुरंगाला भेटण्याकरता जातात. एक रात्र ते आपल्या इथं मुक्काम करतात. मग त्यांना आपण शिधा देतो, मग ते इथे जेवतात, तृप्त होतात, मग पुढच्या प्रवासाला जातात. मला सांग, आपणच इथून गेलो तर या सगळ्यांच्या मुखातनं माझा परमात्मा इथे तृप्त होतोय, जेवतोय, मग या सगळ्यांना सोडून, यांची सेवा करण्याचं सोडून मी कसा जाऊ पंढरपूरला, सांग बरं. आणि खरं सांगू का कारभारने, अगं पांडुरंग विटेवरच आहे असं कुणी सांगितलं तुला? भक्तांच्या हृदयामध्ये तो आहे, भक्ताच्या कामामध्ये कर्मामध्ये तो आहे. भगवंत कुठे नाही असं म्हणून सावतोबांनी हात धुतला, उठले, बैलांच्या जवळ गेले, बैलांच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाले, कारभारने सांगू का तुला? सारे ग बैलांच्या पाठीवर हात फिरवला आणि सावतोबा आपल्या बायकोला सांगतायत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल कुठे सांगू का? बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी. काय सांगू तुला? पोपटला घुमोर मैना चिमणी विठ्ठल गे. पोपटला घुमोर मैना चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठलवाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. त्यो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता त्यो बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठला विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता तो बी विठ्ठल. वापी विठ्ठल, वेली विठ्ठल गे. कारभारने काय सांगू? वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. सगळंच विठ्ठल आहे. आपली नागू विठ्ठल स्वरूप आहे, हे बैल विठ्ठल स्वरूप आहे, हे शेत विठ्ठल स्वरूप आहे, विठ्ठलासारखी काळी मोठ विठ्ठल स्वरूप आहे. मला सगळंच विठ्ठल स्वरूप दिसतं, मग पंढरपूरला जायची काय गरज? असं बोलत असताना त्यांची 8 वर्षाची मुलगी नांगिता धावत आली. रुक्मिणी आई साहेबांनी हा संवाद ऐकला आणि भगवंत म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं का? हो म्हणाल्या. समाधानाने परतल्या पंढरपुरामध्ये. आणि इथे नांगितानी आपल्या बाबांच्या गळ्याला मिठी मारली आणि हळूच सांगते, बाबा तुम्ही आत्ता पांडुरंगाविषयी काही बोलत होता का? हो, पांडुरंगाविषयी काहीतरी गप्पा मारत होता का?
खरं सांगू का बाबा, आमच्या शेजारच्या त्या मळ्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत की नाही, त्या यंदाच्या आता येणाऱ्या एकादशीला सगळ्या पंढरपूरला जाणार आहेत. बाबा आपण पण जाऊया का पंढरपूरला? आपण पण जाऊया का? आता सावतोबांना असा प्रश्न पडावा की पत्नीला जे तत्वज्ञान सांगितलं, भगवंत सर्वाभूती आहे, आता हे तत्वज्ञान या लहान लेकराला कसं सांगायचं? अधिकार तैसा करू उपदेश ही संतांची धारणा होती. त्यामुळे तिला जवळ घ्यावं, मांडीवर बसवावं आणि सांगावं, नागू अगं वेडे, आपण पंढरपूरला जात नाही याचं कारण भगवंतांनी हा मळा आपल्याला सांभाळण्याकरता दिलाय. कुळ म्हणून आपण काम करतो. तुझ्या एखाद्या मैत्रिणीने तुझ्याकडे एखादी तिची वस्तू सांभाळायला दिली तर ते सांभाळणं तुझं काम आहे की नाही? मग भगवंत या मळ्याचा मालक आहे. श्रोते हो, कधीतरी अंतर्मुख होऊन आपणही विचार करूया. आम्ही सगळं माझं 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 करतो, असे बांधावर उभे राहतो, येणाऱ्या पाहुण्याला म्हणतो तो ते झाड दिसतंय, तो डोंगर दिसतोय, तिथपर्यंत सगळं माझं. ती धरणी माता आपल्यावर हसते, ती म्हणते याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हा सुद्धा हेच म्हणतोय, हे सगळं माझं 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 आम्ही करत बसतो. पण किती जणांना कळलं या सगळ्याचा मालक पंढरीश परमात्मा आहे, भगवंत आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे. त्या लेकराला तिला समजेल अशा भाषेमध्ये सावतोबा सांगतायत की पांडुरंग या मळ्याचा मालक आहे. मालक आहे बाबा, मग येत का नाही कधी चौथाई वसूल करायला, खंडणी वसूल करायला? मालक आहे ना. अगं म्हणाले आपण त्याचा हिस्सा त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवतो, म्हणून येत नसेल. मग यायला काय हरकत आहे? एखाद्या दिवशी कधीतरी यावं, 8-15 दिवस राहावं. बाबा ते काही नाही. पांडुरंग येईल का हो मळ्यात? आपण बोलावलं तर पांडुरंग येईल? आणि सावतोबांचा भाव बोलून गेले, नागू तू बोलावलंस तर भगवंत निश्चित येईल. माझा भगवंत दयाघन आहे, भक्तवत्सल आहे. आपण धावा केला की तो येतो, येईल असं सावतोबा म्हणाले आणि त्या लेकरांनी मनावर घेतलं. ते काही नाही, नवमीचा दिवस होता, दशमी आणि एकादशी 3 दिवसांच्या अंतरामध्ये नवमीच्या दिवशी ही मुलगी हट्टाला पेटली आणि बाबांना सांगितलं पांडुरंग मळ्याचा मालक आहे, मालक इथे आला पाहिजे. आता मालकाला आणायचंय तर दासानी काय करायचंय? अनन्यता, निश्चय असा पक्का होता, निश्चय असा दृढ भाव होता आणि नामचिंतन होतं. विठ्ठल 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 नामघोष सुरू झाला. पटकन 4-5 भाजीची पानं खुडली, पेंड्या बनवल्या, परकराच्या ओच्यामध्ये त्या सगळ्या पेंड्या घेतल्या आणि धावत गेली. रस्त्यावरती उभी राहिली, दिंड्या जात होत्या ना त्या रस्त्यावर, की कुणाजवळ तरी ही भाजी द्यावी आणि पांडुरंगापर्यंत पोहोच करावी, म्हणजे मालकाला निरोप देता येईल की ये म्हणून. आणि म्हणून उभी राहिली आहे, बराच वेळ ताटकळत उभी आहे, तिष्ठत उभी आहे. कुठलीच दिंडी दिसेना आणि एक दिंडी येताना दिसली. बरं आनंद वाटला. बाबांनी सांगितलंय तू बोलावलंस तर तो येईल. नुसतं बोलवायचं कसं? काहीतरी वस्तू पाठवूया, मग निरोप देऊया ये म्हणून. म्हणून ही रस्त्यामध्ये उभी राहिली आहे आणि सगळ्या येणाऱ्या वारकऱ्यांना पाहिलं, आनंदाने ऊर भरून आला. डोळ्यातनं अष्टसात्विक भाव जागृत झाले, धारा वाहू लागल्या. आणि एका वारकऱ्यांना, समोरच्या वारकऱ्यांना सांगत होती, वारकरी दादा पंढरपूरला चाललात काय? हो म्हणाले, पंढरपूरला चाललोय. मग ऐकलं का? आमचा हा जो मळा आहे की नाही, त्या मळ्याचा मालक आहे म्हणे पांडुरंग. ऐका ना, माझी ही भाजी एवढी तुम्ही पांडुरंगाला नेऊन द्याल का? आता ते वारकरी होते, गळ्यात माळ होते, पण माळेचा अर्थ सगळ्यांनाच कळतो असं. ते जरा उलट्या काळजाचे होते, सावतोबांचा द्वेष करणारे होते. ते म्हणाले, पुरी बाप तर कधी जात नाही पंढरपूरला आणि ही तुझी भाजी तिथपर्यंत न्यायला आम्हाला काही गडी समजलीस? चल हो बाजूला वाटेतन. म्हणून तिला ढकललं, भाजी सगळी खाली पडली, तुडवत तुडवत निघून गेले. सावतोबांच्या डोळ्यातनं टचकन पाणी यावं. म्हणाले, या लेकरात जर पांडुरंग दिसला नाही तर तो विटेवर कसा दिसेल? आणि सावतोबांचं म्हणणं खरं ठरलं. बरं नाही विटेवर दिसला पांडुरंग, या लेकरामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही जाणवलं त्यांना. परिणाम ती मंडळी निघून गेली. नागू रडायला लागली. ही 8 वर्षाची मुलगी रडत 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 पुन्हा परकराचा ओचा केला, पुन्हा ओच्यात भाजी घेतली. सावतोबांना मिठी मारावी. सावतोबा म्हणाले, रडू नको बाळा, काहीतरी खाऊन घे. नाही, खाणार नाही. पांडुरंग जोपर्यंत मळ्यात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही, नाही जेवणार. आणि ते लेकरू, नवमी संपली, दशमी उजाडली, 2 दिवस झाले उपाशी आहे. काय करायचं?
दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रस्त्यामध्ये उभी आहे, पुन्हा वारीची वाट पाहतीये, दिंडी येते का एखादी. आणि आता मात्र सहृदय दयागण भगवंत हेलावले, नाही पाहवलं भक्ताची तळमळ. आणि भगवंत स्वतः वारकऱ्याच्या वेशामध्ये दाही दिक्पालांना वारकरी म्हणून उभं केलं, स्वतः मृदंग घेऊन हातामध्ये उभे आहेत आणि निघाले. आपलंच नाव आपल्याच मुखाने घेतायत. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल बाबा, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. कीर्तन सूर्य हरिभक्तीपरायण दत्तदास बुवा घाग यांनी एवढी बहार या आख्यानामध्ये केली आहे की कुणालाही कुठल्याही कीर्तनकाराला हे आख्यान माहिती नाही किंवा जसंच्या तसं पाठ नाही असं नाहीये. काय सुंदर दादा म्हणायचे, चंद्रभागे तीरी करताल करी झाला वारकरी, हा झाला वारकरी रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय. स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायक दिंडी घेऊन समोर उभे आहेत आणि ही नागू रस्त्यावर उभी आहे. आधी असं म्हणतात दुधाने तोंड भाजलं की ताक सुद्धा माणूस फुंकून पितो. आधीचा अनुभव वाईट होता म्हणून थोडं सावधपणे समोर गेली आणि विचारलं, वारकरी दादा पंढरपूरला निघालात ना? हो म्हणाले. माझं एक काम कराल का? काय काम आहे बाळा? अहो आमचा हा जो मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक म्हणजे पांडुरंग आहे, त्याला ही भाजी एवढी नेऊन पोहोचवता का, देता का? स्वतः अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी तिच्या हातातली भाजी घ्यावी. म्हणाले बाळा अगं भाजी तर दिलीस, पण वस्तू देताना वस्तूबरोबर काहीतरी निरोप असतो, तो काही निरोप आहे का? तिला इतका आनंद झाला, ती म्हणाली काका किती दयाळू आहात तुम्ही, दादा किती छान आहात तुम्ही, अगदी आमच्या पांडुरंगासारखे आहात म्हणाले दयाळू. भगवंत म्हणले हिने ओळखलं की काय आपल्याला, मेकअप चुकलं की काय? आणि त्यावेळी तिने सांगावं, भगवंता वारकरी दादा ही भाजी घ्या आणि निरोप एवढाच आहे, निरोप असा आहे की पांडुरंगाला म्हणाव कधीतरी ये एकदा मळ्यामध्ये, मालक आहेस ना, अरे मग कधीतरी बघ काम कसं चालू आहे, आणि एकटा येऊ नको म्हणाव बरं का, एकटा येऊ नको म्हणाव, सोबत रुक्मिणी आईसाहेबांना घेऊन या आणि नुसते आणू नका, त्यांना असं सांगा की मी तुम्हाला कसलंही काम पडू द्यायची नाही, माझ्या बाबांना सांगून उत्तम झोपडी बांधून देईन, रोज मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सुद्धा करून देईन, सांगाल ना निरोप? म्हणून पांडुरंग परमात्मा निघाले पुढे आणि हिच्या काय मनात आलं, म्हणाली ओ दादा थांबा, म्हणाली आता तुम्ही जाणार तिकडे पंढरपुरात, एवढी गर्दी, त्या गर्दीमध्ये तुम्ही माझा निरोप तिथपर्यंत पोहोचवणार, आणि जर पांडुरंगाच्या लक्षातच नाही राहिलं तर काय करायचं, त्यापेक्षा असं करा तुम्ही जा आणि माघारी येताना तुम्ही तुमच्या बरोबर घेऊनच या म्हणाले पांडुरंगांना, भगवंतांना आणि आई रुक्मिणीला. भगवंत निघाले हो आणि हिला एवढा आनंद झाला, बाल सुलभ स्वभाव, भाव असा विलक्षण होता. आणि सावतोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत येईल, तिने त्या शब्दांवर विश्वास ठेवला होता, निरोप व्यवस्थित पोचणार याची खात्री झाली होती, आणि ही नाचायला लागली अक्षरशः, सगळ्यांना सांगायला लागली, मैत्रिणींना सांगायला लागली, शेजारच्या सगळ्या मित्रांना सांगायला लागली, आता येईल, आता येईल, आता येईल आमचा धनी, आता येईल, आता येईल, आता येईल, आता 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 येईल, आता येईल आमचा धनी, पंढरपूर सोडून शानी. बाबा पांडुरंग येणार, मळ्याचा मालक येणार म्हणून नाचायला लागली हो, त्या बाबा पंढरपूर सोडून शानी, पंढरपूर सोडून शानी, आता येईल, आता येईल, आता येईल आमचा धनी. पंढरपूर सोडून शानी, तो गरुडावरी बैसुनी, तो गरुडावरी बैसुनी,
रुक्मिणी राणी संगे घेऊन, रुक्मिणी राणी संगे घेऊन, रुक्मिणी राणी संगे घेऊन, रुक्मिणी राणी. भगवंत येणार, पांडुरंग येणार म्हणून नाचायला लागली. आणि बघता बघता उपवास केलेल्या या मुलीनी नवमी, दशमी आणि एकादशीचा दिवस उजाडला. वाट पाहते भगवंत येणार, भगवंत येणार. पण लेकराच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. संकल्प निश्चय असा होता की भगवंत आल्याशिवाय जेवणार नाही, भगवंत आल्याशिवाय पाण्याच्या थेंबाला स्पर्श करणार नाही. 8 वर्षाची लेक सावतोबांना बघवलं नाही लेकीकडे. डोळे खोल गेले, पोट खपाटीला गेलं होतं, चेहरा निस्तेज पडला. पोरीला उचलून घेतलं आणि सावतोबांनी भगवंताची करुणा भाकावी. पांडुरंगा, मी शब्द दिला भगवंत येतो म्हणून, तिने तुझी करुणा भाकली. भगवंता, तू तिला सांगून गेलायस येतो म्हणून, तुला यावं लागेल, तुझा शब्द तुला राखावा लागेल. पांडुरंगा हाक मारली आर्त भावानी. आणि इकडे पंढरपुरामध्ये एकादशीचा दिवस, ही वारकऱ्यांची गर्दी, सगळी मंडळी जमलेली आहेत. नामदेवांचं कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये रंगलेलं आहे. आणि नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या न्यायाने नामदेव महाराज कीर्तनाला उभे आहेत. स्वतः पांडुरंग कीर्तनामध्ये नाचावा हा अलौकिक अधिकार ज्यांचा होता असे नामदेव महाराज. साग मदनी सानी दम गम गम सा, कीर्तनाचा गजरा होतो, कीर्तनाचा गजरा होतो. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार, संत भार पंढरीत. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. भगवंत कीर्तनात नाचत होते. नामदेवांच्या कीर्तनाचा असा रंग होता. पण अचानक भगवंतांची मूर्ती दिसतीये, पण मूर्तीतलं चैतन्य दिसेना. अधिकारी संतांना कळावं पांडुरंग गेला कुठे. विटेवर पांडुरंग आहे, मूर्ती आहे, पण मूर्तीतलं चैतन्य नाहीये. भगवंत गेला कुठे, कुणाला विचारावं, कोण तेवढ्या अधिकाराचं आहे. नामदेव महाराज म्हणले, माझा ज्ञाना सांगू शकतो, आमचे ज्ञानदेव महाराज सांगू शकतात की भगवंत नेमका कुठे. सखा विरळा ज्ञानेश्वर, सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा जोची भार, नामयाचा जोची भार, जोची भार. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. ज्ञानदेवांनी पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीकडे पाहावं. भगवंत मूर्तीमध्ये नाहीयेत लक्षात आलं. विचारलं, ज्ञाना परमेश्वर गेलेत कुठे. ज्ञानोबांनी सांगावं, न येणाऱ्या भक्ताकडे गेलेत म्हणाले. जो कधीही पंढरपूरला येत नाही त्याच्याकडे भगवंत गेलेत. मग आता करायचं काय. आमच्या जनाबाई सांगतात, भगवंताला आपलंसं करायचं असेल तर ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे. जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, त्याला ध्यावे. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. सगळी संत मंडळी सावतोबांच्या मळ्यामध्ये. ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला द्यावे. सावतोबांसारखे अधिकारी संत ज्ञानोबांनी सांगावं की सावतोबांच्याकडे भगवंत गेलेत म्हणून सावतोबांच्या मळ्यामध्ये सगळे आले. आणि इकडे भगवंत आधी पोहोचले होते. सांगत होते, सावतोबा मी आलोय, नागू मी आलोय. नागूनी डोळे किलकिले करून पाहावं.
भगवंतांनी स्वतः तिच्या मुखात पाणी घालावं आणि नागू अगं मी आलोय बघ तरी. नागूंनी सांगावं हे काय देवा निरोप नीट पोचला नाही तुम्हाला, तुम्ही एकटेच आलात, रुक्मिणी आई कुठे आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला तिला पण घेऊन या म्हणून. अगं कुठली रुक्मिणी कुठलं काय, माझ्या मागे चोर लागलेत म्हणाले, मला कुठेतरी लपवा. सावतोबा म्हणाले कुठे लपवू, माळ्यावर बसता का जाऊन? नाही म्हणले शोधून काढतील. मग मळ्यात जाता का? नाही म्हणाले शोधून काढतील. मग कुठे लपवू? भगवंता माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला माझ्याकडे दुसरी कुठलीच जागा नाही. आणि म्हणून कथा आम्हाला सांगते सावतोबांनी विळा घेतला, छाती चिरली आणि भगवंताला आत बसवलं. पण या सगळ्या कोड्याचा अर्थ आम्हाला भगवंत सुद्धा सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. आमच्या जनाबाई कोड सोडवतात, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आमचे तुकोबराय कोड सोडवतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. या हृदय मंदिरामध्ये कर्म ज्ञान भक्ती वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगरांनी जमीन सुपीक केली, सिंहासन तयार केलं आणि तिथे म्हणाले भगवंताला बसवलंय, प्रतिष्ठित केलंय. आणि असा भगवंत सावतोबांच्या हृदयात होता. पण कथा गोड आहे. ज्यावेळी सगळी मंडळी आली, सगळे सांगतायत सावतोबा पांडुरंग कुठाय, पांडुरंग कुठाय, इथे आलाय आम्हाला ठाऊक आहे. सावतोबांनी विनवण्या कराव्या, भगवंता या आता दर्शन द्या. नामदेव महाराज सावतोबांना म्हणतात, सावतोबा की माळी काम तुम्हाला उत्तम जमेल, पण म्हणाले शिवण कामातली चूक माझ्या लक्षात आली आहे. तो शेला बाहेर राहिलाय देवाचा, टिप्पण घालायला जरा कमी पडलंय, चुकलंय. आणि तो हिरवा शेला म्हणजे सावतोबांचा हिरवागार मळा होता. श्रोते हो, सगळीकडे व्यापून उरलेला तो भगवंत, त्याचं अस्तित्व सगळ्यांना कळावं, दिसावं म्हणून सावतोबांनी सगळ्यांनी प्रार्थना करावी आणि भगवंताला विनवण्या केल्या. देवा या आता. नागू सहित सगळ्यांची कामना भगवंतांनी पूर्ण करावी. निराकार तो भगवंत उभा राहिला, प्रगट झाला. निराकार तो कसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. बाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. या प्रसंगामध्ये सगळ्या संतांना भगवंतांनी दर्शन दिलंच. सावतोबांना भगवंत म्हणतात, सावतोबा आजपासून सगळ्या दिंड्या पंढरपूरला येतील, पण पांडुरंगाची पालखी मात्र मळ्यात येईल बरं. हा भक्तीचा अधिकार सावतोबांना मिळाला. आणि या प्रसंगात भगवंत म्हणतात की भक्तीचं ऋण वाढलं म्हणून मी आलोय तुझ्याकडे, मागा काय हवाय. सावतोबा म्हणाले देवा खरंच काही नको, काही नको. तरी पण म्हणाले माझ्याकरता मागा. आणि सावतोबांनी सावतोबांनी मागितलं जे पुढच्या काळामध्ये तुकोबरायांनी मागितलं. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस. जन्म जन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरी
चरणावर अर्पण करते. पुन्हा एकदा परम आदरणीय हरिभक्तीपरायण सुहास